कुठे कधी कसं होईल हे विधिलिखित ठरवेल, निसर्ग देवता ठरवेल. मी आता त्याबद्दल काही बोलत नाही, पण मला एवढी खात्री आहे या परिषदेला 100 लोकांनी नाव नोंदणी केली आहे. पुढच्या साहित्य संमेलनात किमान 500 लोक असतील. त्यासाठी आपण लवकरच या साहित्य संमेलनाची जशी महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलनाची कमिटी आहे, संयोजन समिती आहे, त्या धर्तीवर आपण राष्ट्रीय निसर्गोपचार साहित्य संमेलनाची समिती नेमणार आहोत आणि या समितीच्या माध्यमातून प्रत्येक तालुका लेवलला एक प्रतिनिधी नेमणार आहोत. आणि या तालुका लेवलचे मग त्याच्या वरी तालुका लेवल, जिल्हा लेवल आणि मग अशा पद्धतीने देशात, महाराष्ट्रात नाही देशातल्या प्रत्येक खेड्यामध्ये जाण्याचा आपला मानस आहे आणि हे आपण करणार आहोत. पुढची परिषद, पुढचं संमेलन हे 100% किमान 500 लोकांचाच आहे. तर यासाठी आपणा सर्वांना विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे की आपण जो निसर्गोपचाराचा वसा घेतलाय तो उतू देऊ नका, मातू देऊ नका, त्याच्यामध्ये नवीन काही घडवून घालून त्याला नासवू नका. हे जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला खात्री देतो की या निसर्गोपचारामध्ये असणारा गुळासारखा गोडवा, त्यामध्ये कडू राहायच्यासारखं कडू टाकून त्या गोडव्याला कडूपणा आणू नका. आणि आपला निसर्गोपचार तुम्ही तुमच्या घरातल्या पिढीने, मी बाहेरच्या नाही, तुमच्या घरातल्या पिढीने आज काय म्हणतात त्याला, अभिमानाने छातीवर घेऊन मिरवला पाहिजे. आणि माझ्या वडिलांनी हे केलंय, मी पण तेच करणार. आज आमचा निसर्गोपचारकाला विचारलं तुमचं मुलं काय करतात, अहो ते ऐकतच नाही. का नाही ऐकत? कारण तुम्हीच प्रामाणिक नाही. म्हणून तुम्ही प्रामाणिक व्हा पहिले, घरातले आपाप होतात. तुम्हीच जर दुधाचा चहा प्यायला लागला तर तुमची बायको काय काळाच्या पिईल, तुमची मुलं काय काळाच्या पितील, तुमची मुलं काय काढा पितील. पहिलं स्वतःपासून सुरुवात करा. निसर्गोपचार किती लोक जगतायत हे महत्वाचं आहे. निसर्गोपचार करणं सोपं आहे, निसर्गोपचार जगणं अवघड आहे. निसर्गोपचार करायचा असेल तर निसर्गोपचार जगवा आणि स्वतःपासून केला तर मला खात्री आहे तुम्ही ज्या रुग्णाला जे द्या ते पहिलं स्वतः घेऊन बघा, त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो आणि मग लोकांना द्या, त्याचा तुम्हाला खूप चांगला लागेल. हे आपल्याला या निसर्गोपचार साहित्य संमेलनाच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये घेऊन द्यायचा हा निर्धार आहे आणि तो निर्धार आपण नक्कीच पूर्ण करू. जय निसर्गोपचार.